स्वातंत्र्योत्तर भारतातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीबाबत किंवा विकासाबाबत 6वा घटक आहे अग्रणी बँक योजना. भारतातील प्रादेशिक विषमता आणि असमतोल कमी करण्यासाठी डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीने भारतातील 617 मध्यम गावात आणि 5,000 खेड्यांमध्ये बँक सुविधा उपलब्ध नसल्याचा अहवाल सादर करून बँक शाखा विस्तार करण्याची शिफारस केली. त्यामुळे श्री नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त करण्यात आली. श्री नरिमन यांच्या समितीने गाडगीळ समितीच्या शिफारशी विचारात घेऊन अग्रणी बँक स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानुसार 1969 पासून अग्रणी बँक योजनेला सुरुवात झाली. सामान्यपणे प्रत्येक जिल्ह्यासाठी एका अग्रणी बँकेची स्थापना करून त्या जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी या बँकेवर सोपवण्यात आली. त्यानुसार देशातील राष्ट्रीयकृत बँका, स्टेट बँक समूह आणि 3 खाजगी बँका वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवित आहेत. त्यानंतरचा घटक आहे सहकारी बँका. व्यापारी बँका ग्रामीण क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यास सहजासहजी तयार होत नव्हत्या. त्यामुळे भारतात 1904च्या सहकारी कायद्यानुसार सहकारी बँका व सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागाला कर्जपुरवठा करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राज्य पातळीवर राज्य सहकारी बँकांची स्थापना झाली. त्याचप्रमाणे दीर्घकालीन कर्जपुरवठा करण्यासाठी भूधारण किंवा भूविकास बँकेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात देखील नागरी सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा घटक आहे विकास बँक. विशिष्ट क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी व विशिष्ट क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या बँकांना किंवा संस्थांना विकास बँका असे म्हणतात. 1948 नंतरच्या काळात भारतात विकास बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. भारतात आज जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या 30 विकास बँका कार्यरत आहेत. विकास बँकांना बँकेतर वित्तीय संस्था असेही म्हणतात. यामध्ये औद्योगिक विकास बँक, कृषी विकास बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, आयात निर्यात बँक इत्यादी बँकांचा समावेश होतो. त्यानंतरचा घटक आहे खाजगी बँक. ज्या बँकांचा मालकी हक्क म्हणजे ज्या बँकेचे भांडवल हे विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या मालकीचे असते त्याला खाजगी बँक असे म्हणतात. भारतात व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यानंतर नवीन खाजगी बँकांना परवानगी देण्याचे बंद करण्यात आले. तरीही भारतात काही खाजगी बँका कार्यरत आहेत. परंतु 1991 मध्ये भारताने उदारीकरणाच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे खाजगी बँकांच्या स्थापनेला पुन्हा परवानगी देण्यात आली. उदाहरणार्थ ICICI बँक, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, HDFC बँक, IDBI बँक. IDBI बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक होती, परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेचा समावेश आता खाजगी बँकेमध्ये केलेला आहे. त्यानंतरचा घटक आहे पेमेंट बँक. पेमेंट बँक हे भारतीय रिझर्व्ह बँकेने संकल्पित केलेल्या बँकांचे एक नवीन प्रारूप आहे. खाजगी क्षेत्रात पेमेंट बँकांना परवाना देण्याविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार करून तो 17 जुलै 2014 रोजी जनतेच्या सूचनांसाठी जाहीर करण्यात आला. बँक नियमन कायदा 1949च्या कलम 22 नुसार या बँकांना पेमेंट बँक म्हणून परवाना मिळाला. कंपनी कायदा 2013 नुसार पेमेंट बँकांची नोंदणी पब्लिक लिमिटेड कंपनी अशी होईल. या बँका मर्यादित म्हणजेच ₹1,00,000 पर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. या बँकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नाही.
परंतु या बँका चालू किंवा बचत खाते उघडू शकतात. पेमेंट बँकांना ATM कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, मोबाईल सुविधा इत्यादी आधुनिक सुविधा देण्याची परवानगी आहे. फेब्रुवारी 2020च्या आकडेवारीनुसार भारतात कार्यरत असलेल्या पेमेंट बँका पुढील प्रमाणे आहेत. एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड, फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड, इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड, जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड, NSDL पेमेंट्स बँक लिमिटेड, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड, आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेड. या पेमेंट्स बँक लिमिटेडपैकी पेटीएम आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड ही जास्त लोकप्रिय झालेल्या पेमेंट्स बँक आहेत. त्यानंतरचा घटक आहे लघु वित्त बँका. आर्थिक समावेशाच्या उद्दिष्टासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये लघु वित्त बँका स्थापन करण्यासाठी 10 संस्थांना मान्यता दिली. तेव्हापासून या 10 संस्थांना आवश्यक परवाने प्राप्त झालेले आहेत. पारंपरिक अनुसूचित बँकांचा वापर न केलेल्या लोकांच्या बँकविषयक गरजा भागविण्यासाठी सूक्ष्म वित्त बँका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक बँकेला इतर कोणत्याही बँकेची शाखा नसलेल्या भागात किमान 25% शाखा स्थापन करण्याची मर्यादा आहे. म्हणजे किमान 25% शाखा या बँकांना इतर कुठल्याही बँकेची शाखा नसलेल्या ठिकाणी सुरू करणे आवश्यक आहे. भारतात सध्या 10 लघु वित्त बँका कार्यरत आहेत. त्यामध्ये AU स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, इक्वेटस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, ESAF स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड. अशा प्रकारच्या 10 स्मॉल फायनान्स बँक या भारतात आज अस्तित्वात आहेत. तर अशा प्रकारे भारतात वेगवेगळ्या कालावधीत आणि वेगवेगळ्या स्वरूपात बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली किंवा आजपर्यंत बँक व्यवसाय कसा विकसित झाला याचं थोडक्यात विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.